हॅलो फ्रेंड, हे हे जे आहे कमंडलू, दत्तगुरूंच्या हातातलं कमंडलू, या भागात आपण हे काम पाहणार आहोत. स्टार्ट करूयात कामाला. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत दत्तगुरू प्रोजेक्ट मधला भाग 6. मागील भागात आपण हाताचं काम पाहिलेलं आहे आणि या भागात या हातातलं कमंडलू जे आहे त्याचं काम पाहणार आहोत. स्टार्ट करूयात कामाला. त्यासाठी उलनचा हा सेट घेतलेला आहे आणि ही रिंग घेतलेली आहे लहान साईजची. स्टार्ट करूयात. या हाताला शोभेल असा कमंडलू आपल्याला बनवायचा आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला चेन टाकायच्या आहेत. 1 2 3 4 5 चेन ठेवलेले आहेत. पहिल्या लूपमध्ये डायरेक्ट सुई टाकायची आहे आणि सर्कल करून घेतलेला आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याला डबल क्रोशा वापरायचा आहे, खांब वापरायचा आहे. जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. टाकून घेऊयात. आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉइंटला जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे टाकून घेतलेले आहेत, खांब टाकून घेतलेले आहेत. पुढे बॅकलूकमध्ये काम करायचं आहे. बॅकलूकमध्ये डबल क्रोशा यूज करायचा आहे आणि टाके वाढवत जायचं आहे. या पहिल्या लूकमध्ये 2 डबल क्रोशे टाकलेले आहेत, 2 खांब टाकलेले आहेत. पुढचा लूक या पॉइंटला 1 डबल क्रोशा ठेवलेला आहे. हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटलाही 2 डबल क्रोशे ठेवलेले आहेत. फक्त या राऊंड पर्यंत आपल्याला हे काम ठेवायचं आहे. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहे, जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. स्टेप पाहतात हे काम केलेलं आहे. या पॉइंट पासून पुढे काम करताना दोन्ही लुक मध्ये काम करायचं आहे आपल्याला. दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत, बॅक फ्रंट, आणि सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा स्टेप पाहतात हे काम ठरवलेलं आहे. दोन्ही लूक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा या पॉइंट पासून पुढे
या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. या लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. कमंडलूचा जो शेप आहे तो आपल्याला घडवायचा आहे या पॉईंटपासून पुढे. फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे. दोन्ही लुकमध्ये सुई टाकून सिंगल क्रोशाचा पहिला राऊंड आपला या पॉईंटला कंप्लीट आहे. सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे. हा सेकंड राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आपण. नंतर थर्ड राऊंडच्या पुढे पाहूयात. हा फ्रेंड, या पॉईंटला थर्ड राऊंड आपला स्टार्ट झालेला आहे आणि थर्ड राऊंड पासून आपल्याला टाके कमी करत जायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. हळूहळू शेप टाके कमी करत पुढचा शेप घडवायचा आहे आपल्याला. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. आत्तापर्यंत राऊंडमध्ये आपण 2 टाके कमी केलेले आहेत. हळूहळू टाके कमी करण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके कमी करायचे नाही आहेत. चेप्पा टाके कमी करत जायचं आहे. गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा एक टाका कमी झालेला आहे. इथून पुढे काम करत जाताना ही जी रिंग आहे या रिंग पर्यंत आपल्याला काम न्यायचं आहे आणि टाके वाढवत जायचं आहे. इथून पुढे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांबच वापरायचा आहे आणि टाके वाढवण्याचं काम जे आहे ते या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि टाके वाढवत पुढचा शेप घडवायचा आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. हळूहळू शेप टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. रिंगची गरज आपल्याला पडणार नाही बहुतेक, कारण शेप व्यवस्थित प्रमाणात झाला की स्टॉप करायचा आहे आणि टाके वाढवण्याचं काम जे आहे ते सुरू ठेवायचं आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. या शेपमध्ये आपल्याला रिंग लागणार नाही. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. पहा फ्रेंड, शेप पाहतच पुढचं काम ठरवलेलं आहे आणि प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. हळूहळू शेप पाहत पुढचं काम ठरवलेलं आहे.
आपला हा जो चालू राऊंड आहे तो आता इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि आपल्याला रिंगची गरज पडणार नाहीये पुढे. टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे. प्रत्येक लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवलेला आहे. या पॉइंटला हे काम टॉप करूयात आपण. वरती जी किनार आहे ती कमंडलीची तयार झालेली आहे या पॉइंटला आणि लॉक मारलेला आहे. पुढे खालचा जो शेप आहे त्याचं काम पाहायचं आहे आपल्याला. या पॉइंटला कट करून उलट काढलेलं आहे आणि लॉक मारून घ्यायचा आहे. पहा फ्रेंड, खालील जो शेप आहे तो द्यायचा आहे आपल्याला. कमंडलूचा खालील बुडाचा जो भाग आहे तो या पॉइंट पासून ते काम करायला जायचं आहे. सिंगल क्रोशा मुका खांब वापरायचा आहे. गोल राऊंड मध्ये हे काम करत जायचं आहे. आपला 1 सिंगल क्रोशा झालेला आहे आणि या पॉइंटला 2 सिंगल क्रोशा, 3 सिंगल क्रोशा. हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. ज्या पॉइंटला स्टार्ट केला आहे त्या पॉइंट पर्यंत सिंगल क्रोशे टाकत यायचं आहे आणि सेकंड राऊंड तर त्या पॉइंटला पाहूयात. हा फ्रेंड, या पॉइंटला खालील जो भाग आपण सुरुवात केलं ते उचलून घेतलेला आहे आणि पुढे काम करताना खालील भाग आपल्याला तयार करून जोडायचा आहे. 1 2 3 4 5 चेन ठेवलेले आहेत. पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचं आहे. पुढे या सर्कलमध्ये डबल क्रोशे वापरायचे आहेत. पहिला जो राऊंड आहे तो डबल क्रोशाचा घ्यायचा आहे. जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या सर्कलमध्ये ठेवायचे आहेत. कंप्लीट करून घेत आपण हा राऊंड. पहा, जेवढे बसतील जेवढे डबल क्रोशे या पॉइंटला टाकून पुढे पुढचा राऊंड बॅकलूकमध्ये घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा, बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा आणि टाके वाढवत जायचं आहे या पॉइंट पासून पुढे. कमंडलूचा खालील जो भाग आहे जमिनीच्या साईडचा त्याचं काम आपण आता घेतलेलं आहे आणि प्रत्येक लूकमध्ये टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम जे आहे ते ठरवायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. हळूहळू स्टेप पार्ट टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला 1 टाका वाढवत आहे कारण गरज आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंटलाही 1 टाका वाढवलेला आहे. व्यवस्थित प्रमाणात आपला शेप झालेला आहे आणि या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे
आणि थोडा जास्त धागा लांब ठेवायचा आहे आणि पुढे या पॉइंटला हा धागा ओढून घ्यायचा आहे. मध्याच्या पॉइंटला हा जो ओढलेला धागा आहे तो आपल्याला हे जे काम आहे या पॉइंटला लॉक मारायचा आहे. आपण या पॉइंटला आपलं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि या पॉइंटला याला वर अडकवण्यासाठी करायचं आहे. हे जे कमांडल आपण तयार करून घेतलेलं आहे आणि याला या हाताला आपल्याला हे द्यायचं आहे आणि पुढे या पॉइंट पासून रिंग चेन टाकायची आहे. सॉरी, चेनचा आकडा जो आहे तो माप पाहून ठरवलेला आहे आणि या पॉइंटला हे लॉक मारायचं आहे. आपलं जे कमांडल आहे ते कंप्लीट आहे. या पॉइंटला सॉरी, चेनचा आकडा आणखीन वाढवूयात आपण. व्यवस्थित प्रमाणात आपलं हे जे काम आहे ते झालेलं आहे. या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा.